हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या द H&L जर्नीमध्ये. तर आज आपण निघालो आहोत पुणे जिल्ह्यातील ओतूर गावातून अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझरच्या श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी. ओतूरहून ओझरचे अंतर साधारण 10 ते 11 किलोमीटर असून हा प्रवास वाहनाने सुमारे 9 ते 10 मिनिटात पूर्ण होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेती आणि शांत वातावरण प्रवासाची सुरुवातच आनंददायी बनवते. हा प्रवास फक्त एक मंदिराचा नाही, तर निसर्ग, ग्रामीण संस्कृती आणि भक्तिभावाचा एक सुंदर अनुभव आहे. पुढे जात असताना आम्हाला मांडवी नदीचे दर्शन झाले. शांत वाहणारं पाणी, आजूबाजूचं हिरवं वातावरण आणि निसर्गाची सुंदर साथ. काही क्षण आम्ही या दृश्याचा आनंद घेत राहिलो. पुढे गेल्यावर आम्हाला सुंदर बैलगाडी दिसली. हे दृश्य पाहून क्षणभर वाटले की आपण पुन्हा जुन्या काळात आलो आहोत. आजही गावाकडची ही परंपरा जिवंत आहे आणि ती पाहताना मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. ह्या दोन्ही मंदिरांची रचना, त्याचं शांत वातावरण आणि आजूबाजूचा निसर्ग मनाला खूप प्रसन्न वाटत होतं. अशा ठिकाणांवरून जाताना काही क्षण थांबून त्या वास्तूंकडे पाहावयासं वाटतं, कारण प्रवास फक्त गंतव्यांपर्यंत पोहोचण्याचा नसतो, तर वाटेत भेटणाऱ्या अशा सुंदर आठवणी जपणाराही असतो. असाच प्रवास करत करत अखेर आम्ही श्री क्षेत्र ओझरच्या कमानीपर्यंत पोहोचलो. ही कमान ओलांडताच मनात एक वेगळीच उत्सुकता आणि भक्तिभाव जागा झाला. आता आम्ही विघ्नहर्ता श्री गणरायाच्या पवित्र भूमीत प्रवेश केला. प्रत्येक पाऊल दर्शनाच्या दिशेने पुढे जात आहे आणि मनात एकच भावना आहे, बाप्पाचं शांत मंगल दर्शन घेण्याची. थोडं पुढे आल्यावर वाहनांसाठी केलेली पार्किंगची व्यवस्था दिसली. भाविकांना सोयीस्करपणे दर्शन घेता यावं यासाठी येथे चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. ओझरमध्ये प्रवेश केल्यावर आमच्या नजरेस पडली शांतपणे वाहणारी कुकडी नदी. नदीचं प्रसन्न वातावरण आणि आजूबाजूचा निसर्ग पाहून प्रवासाचा थकवा क्षणात दूर झाला. गणेश चतुर्थीच्या उत्सवात येथे संध्याकाळी कुकडी नदीच्या घाटावर भक्तिभावाने आरती केली जाते. या दिवशी नदी घाटावर भक्ती, श्रद्धा आणि उत्साह यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. आता आमचा पुढचा टप्पा म्हणजे विघ्नहर्ता श्री गणरायाच्या मंदिराकडे प्रस्थान. ओझर हे गाव विशेष प्रसिद्ध आहे, कारण येथे श्री विघ्नहर गणपती मंदिर आहे. हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे गणपती मंदिर आहे. येथे गणपतीला विघ्नहर म्हणजेच विघ्नांचा नाश करणारा असे संबोधले जाते. पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाने विघ्नासुराचा पराभव करून भक्तांचे संकट दूर केले, म्हणूनच या ठिकाणाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्या भव्य दगडी बांधकाम, सुंदर सभामंडप. पेशव्यांच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. गणेश जयंती आणि गणेशोत्सवाच्या काळात येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्या श्री गणरायाची आरती आणि मनपूर्वक दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहोत. बाहेर येताच मंदिराचा भव्य आणि सुंदर कळस नजरेस भरतो. आकाशाला स्पर्श करणारा हा कळस श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचं प्रतीक असल्याची भावना मनात निर्माण करतो. आता आम्ही मंदिराची प्रदक्षिणा घालत आहोत.
प्रत्येक पावलासोबत मनात अधिक शांतता आहे आणि बाप्पाच्या चरणी कृतज्ञतेची भावना व्यक्त करत आहोत. प्रदक्षिणा घालत असताना आम्हाला श्रीरामाची सुंदर मूर्ती पाहायला मिळते. तसेच बाप्पाचं वाहन मानला जाणारा छोटासा उंदीर मामा पाहायला मिळतो. मंदिरातील भक्तीचा अनुभव मनात घेऊन आम्ही बाहेर आलो आणि समोर दिसले मेहनतीचे हे सुंदर चित्र. आजोबांच्या प्रेमाने विळीला धार लावत होते. त्या प्रत्येक हालचालीत वर्षानुवर्षाचा अनुभव आणि कष्टाची कहाणी दिसत होती. ओझरच्या पवित्र दर्शनानंतर आम्ही विघ्नहर उद्यानाला भेट दिली. येथे विविध औषधी वनस्पती पाहायला, निसर्गाने आपल्याला दिलेला अमूल्य ठेवा किती अनमोल आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली. मनात बाप्पाचे आशीर्वाद, डोळ्यात सुंदर आठवणी आणि चेहऱ्यावर समाधानाचं हास्य घेऊन आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. प्रत्येक प्रवास काहीतरी नवीन शिकून जातो आणि हाही प्रवास कायमचा मनात घर करून राहील. तर मित्रांनो, ओतूर ते ओझर हा छोटासा प्रवास एक सुंदर अनुभव शिकवतो. तुम्हाला या ठिकाणी भेट दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर प्रवासात. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय.